हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर मी गुरुदास तांबुळकर स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली फर्स्ट मॉर्निंग राईड असणार आहे. फर्स्ट मॉर्निंग राईड कशाला म्हणालो आहे, कारण याच्या आधी मी कधीच असं मॉर्निंग राईडसाठी गेलो नाही. ही माझी ऑफिशियली फर्स्ट मॉर्निंग राईड असणार आहे. तर आम्ही आज आता कुठं जायलो जर ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर डू वॉच टिल द एंड. त्याला व्हिडिओची सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. मी आता इथं आपली बाईक घेण्यासाठी आलो आहे. बघू शकता ही आहे आपली बाईक. तर आपला मित्र आता मार्शलमध्ये थांबलेला आहे. जाऊया आता, त्याचा कॉल पण आलेला. आता आम्ही दोघंच जण जायलो आहे. बाकीचे मित्र आमचे आले नाहीत कारण त्यांना आज काम होतं. आणि जे माझे मुस्लिम फ्रेंड्स आहेत त्यांचा रोजा चालू झाला आहे, तर ते नाही येऊ शकत. म्हणून आता आम्ही दोघंच जण जायलो आहे. तर आम्ही जायलो आहे आता हनुमंतगडवरती, फुक्केरी महाराष्ट्र. आम्ही आता ह्याच्यावरनं जाणार आहे, असं साखळीवरनं जाणार आहे. आम्ही बिचोलीवरनं पण जायला आहे ते आम्हाला, पण बिचोलीची फेरी वगैरे लागते म्हणून आम्ही आता इकडनंच जायलो आहे असं साखळीवरनं. तिथंच थांबलाय तो, देवळाकडे थांबलाय म्हणून सांगितलेलं मला. तिथं कुठं थांबलाय तो बघ. हा बघा इथं थांबलाय. हा रूट मला माहिती आहे, ह्याच्या अगोदर पण गेलोय मी साखळीवरनं दोडामार्गला त्या साईडला. तर आम्ही ह्याच रूटनं जाणार आहे आता. तुम्ही बघू शकता आज एकदम सकाळी आम्ही निघालो आहे. तर तो व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती मस्त एकदम छान आहे. तर थंड वातावरणात आम्ही आता निघालो आहे. सूर्याला वगैरे आता बघून एकदम मस्तच वाटायला आहे. तर नंतर दुपारचं दिन एकदमच गरमी वाढायले, म्हणून असं आम्ही सकाळचं निघालो आहे आता. राईड पण करायला एकदम मस्तच वाटायला आहे. तर माझा मित्र पण ब्लॉगर आहे, बघू शकता तुम्ही पाठीमागे तिथं. तो पण ब्लॉगिंग करत यायला आहे. असं थंड वातावरणामध्ये पण गेल्यावरती एकदम छान वाटते. एकदम माइंड पण कूल असते, रोडवरती फोकस पण जास्त असते. आता आम्ही एकदम रश वगैरे काय करत जाईना, एकदम पीसफुली राईड करायला आहे. हा वेदरला आता एन्जॉय करत जायलो आहे मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आफ्टर मार्केट एक्झॉस्ट घातलं आहे, बघू शकता तुम्ही. आवाज पण कसा यायला आहे. NS बाईक आहे ती. NS बाईकला आफ्टर मार्केट एक्झॉस्ट घातलं आहे तिथं. आता ॲक्च्युली DB कलर आहे, पण तरी पण तेवढा आवाज आला आहे. DB कलर काढल्यावरती अजून जास्त आवाज येते तिचा. तर मार्शलमधनं हनुमंतगड एक अप्रॉक्स 60 to 65 किलोमीटर्स होत आहे. ॲक्च्युली ब्रेकफास्ट पण नाही केला, आता कुठं तर मध्ये थांबून आता ब्रेकफास्ट करायचा. इथं जे कॅफे गावला आम्हाला, श्री गणेश कॅफे. इथंच पेटपूजा करायची नाही, मग निघायचं अपने सफर के लिए आगे बढ़ने का फिर. तर हा आहे आजचा आमचा ब्रेकफास्ट. तर झालं तर आपलं ब्रेकफास्ट करून तर इकडून आपलं डेस्टिनेशन आता 44 किलोमीटर्स दाखवायला आहे. आता दोडामार्गपर्यंत मला वाट माहिती होती, आता ह्याच्या पुढे आता गुगल मॅप्स मारून आता जावं लागणार. तर आता बघू शकता तुम्ही 28 किलोमीटर्स दाखवायला आहे अजून. आम्ही स्लो जायलो आहे म्हणून टाईम इथं अजून पण 49 मिनिट्स दाखवायला आहे. स्लोली आम्ही व्ह्यू एन्जॉय करत क्रूज करत जायलो आहे. क्या बरं झालं, पोचलोच आम्ही. इथं बघू शकता अजून पण रायडर्स आले तिथं. 2 जण आहेत, गोव्यावरचेच आहेत ते पण. गोव्यावरनं झालेत. तर आम्ही आता हनुमंतगडवरती पोचलेलो आहे. तिकडून निघालेलो आम्ही 8:15 वाजता. आता मला इथं 9:45 वाजलेत, म्हणजे 2 तासाची वाट होती. 2 तास लागले आम्हाला आता पोचायला इथं.
आमच्या आधी पण बघू शकता तुम्ही गोव्यावरनंच आलेत हे पण रायडर्स. दुर्ग हनुमंतगड. तरी ही बघू शकता तुम्ही वाट. तर व्ह्यू बघा इकडून. आता मला वरती जायचं आहे. तर आम्ही इकडं आता गड चढायलोय. असं गडावरती वगैरे यायला एकदम छान वाटतं. इकडे खालती आता बघू शकता तुम्ही रोड. आम्ही आलोय ते तिकडनं सुरुवात केलेली आहे मी असं वरती चढायला. मग असं इकडनं असं चढत इकडं आलोय आहे मी. अजून गड चढायला सुरुवातच नाही केली पण धाप लागली एवढ्यातच. स्टेप्स हे तुम्हाला आता कॅमेरामध्ये वाटत नाही झालेच असणार पण एकदम स्टीफ आहे. वरती चढायलो आहे मी असं गडावरती स्लो स्लो. बघू शकता तुम्ही आता एवढ्या उंचावरती आलो आहे मी. तरी पण तिथं जरा खालती दगड वगैरे आहेत म्हणजे स्लिप व्हायचे चान्सेस होते तिथं. इथं आता बघू शकता तुम्ही जे स्टेप्स आहेत चिरे लावले ते. मग असं वरती चढायला पाहिजे आम्हाला. आता चढायला वरती. जय शिवराय. हे बघा इथं मेन दरवाजा. पण हा आता काय बाकी नाही राहिला इथं. इथं हाफच आहे. या पहिल्याच्या काळामध्ये होता असणार इथं एकदम छान दरवाजा. पण इथं आता ही चौकट बघू शकता तुम्ही. ही मेन चौकट आहे इथं. किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे मी आता. बघू शकता इथं बरोबर गडावरती आहे मी. फर्स्ट टाइमच आलो आहे मी हनुमंतगडवरती. तर गड हा खूपच मोठा आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. हे बघा तिकडं दूर दूरपर्यंत आहे हा गड. इकडून व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम उंचावरती आहे हा गड. एवढे मोठे मोठे डोंगर आहेत बघा तिकडं पण. व्ह्यू एक नंबर आहे इथं. तुम्ही जर फॅमिलीसोबत वगैरे यायचा प्लॅन करत असाल तर डेफिनेटली या इथं. खूप छान प्लेस आहे. तुम्हाला एक सजेस्ट करेन की जर सनराईजला यायला भेटेल तर सनराईजला या. सनराईज व्हायच्या आधीच. नाहीतर सनसेटला या. छान तुम्हाला व्ह्यू भेटेल इथं. अजून पण आता आहेच सुंदर व्ह्यू पण ह्या व्ह्यूपेक्षा पण चांगला व्ह्यू भेटेल तुम्हाला. तर मला वाटलेलं की आम्ही दोघंच जण आहे इथं आता. पण इथं आम्हाला आमचे माणूस भेटले. माणूस नाही पण देव माणूस भेटले आमचे. तर मी दाखवतो तुम्हाला कोण भेटले ते आम्हाला इथं. तर आपले महाराज मुद्रा तुकाराम महाराज. तर हे बघा इथं. इथे तोफ वगैरे बघू शकता तुम्ही. अशी महाराजांची मूर्ती गड किल्ल्यावरती असायलाच पाहिजे. कारण फ्युचर जनरेशनला पण कळेल की महाराजांनी किती कमी वयामध्ये हे एवढे सगळे किल्ले जिंकले होते. त्यावेळेला महाराजांनी जे स्वराज्य फक्त एका दोघांना नाही तर सर्व कास्टच्या लोकांना वगैरे एकत्र करून हे साम्राज्य हे स्वराज्य उभं केलं होतं. पण आता काय व्हायलं आहे आता कास्ट आणि रिलिजन हे करूनच आता सगळे लोक झगडायलेत वगैरे. तर आम्हाला महाराजांचे विचार मनात ठेवून त्यांना जपून सर्वांना आम्हाला एकत्र येऊन गड किल्ले जपायला पाहिजे. इथली संस्कृती जपायला पाहिजेत. तर ह्याच्यानेच आम्हाला महाराजांची कीर्ती महाराजांची शौर्यगाथा आम्हाला कळून येते. तर तुम्ही म्हणाल की गड किल्ले एवढ्या उंचावरती कशाला बांधलेत. तर एवढ्या उंचावरती बांधायचं कारण म्हणजे तुम्ही इकडून बघू शकता. जर शत्रूंचा जर केव्हा पण अटॅक झाला तर शत्रू कुठून आला आहे, कशी त्यांची सेना आहे, केवढी मोठी सेना आहे ते त्यांना एकदम बरोबर कळून येतं आहे. आणि वरूनच मग एनिमीवरती अटॅक करायला पण मिळतं आहे. आणि असं बघू शकता एकदम स्टीफ ठेवले ते. कारण शत्रू पण वरती चढू नये त्याच्यासाठी किल्ले असे एकदम वरती बांधले जातात. एकदम एनिमीवरती नजर ठेवायला येते वरूनच.
आता थोडा वेळ रेस्ट घेण्यासाठी बसलो होतो आम्ही. आता 11:30 वाजलेले आहेत. तर आता मी इकडून निघणार होता. तर आता जायलो आहे मी इकडून. आपल्या बाईकवरती आलो आहे आपण. गरमी खूपच आहे इथं. मी जॅकेट आणि घेऊन आलेलो. सकाळचं क्लायमेट थंड होतं पण आता एवढी गरमी वाढली. आता बघू शकता तुम्ही 12ला 5 मिनटं आहेत फक्त. गरमी एवढी वाढली की काय सांगू तुम्हाला. असं रस्त्यावरची ऊब दिसायले एवढी गरमी वाढली. तर हा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट टाईम, बाय बाय.